नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण विदेशामधल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे खास रिपोर्ट पाहणार आहोत. पृथ्वीचा उपग्रह चंद्राबद्दल माणसाला सुरुवातीपासूनच कुतूहल राहिलेला आहे. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगतीबरोबरच मानवानं चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचाही प्रयत्न केलाय. चंद्र मोहिमांच्या माध्यमातून नील आर्मस्ट्रॉंगसह काही अंतराळवीर हे चंद्रावर सुद्धा जाऊन आले. या मोहिमांनंतर आता नासानं पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. यावेळी ही मोहीम अधिकच खास आहे. काय आहे ही मोहीम, जाणून घेऊया. नासाचा आर्टेमिस 2 प्रक्षेपित. तब्बल 50 वर्षांनंतर नासाचं यान चंद्राकडे झेपावलं. 4 अंतराळवीर घालणार चंद्राला प्रदक्षिणा. Here comes the deluge. Ignition of the RS-25s. Ignition of the boosters and liftoff. Artemis 2 is off and away. पृथ्वीचा उपग्रह चंद्राबद्दल माणसाला सुरुवातीपासूनच कुतूहल राहिलंय. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच माणसानं चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चंद्र मोहिमांच्या माध्यमातून नील आर्मस्ट्रॉंगसह काही अंतराळवीर हे चंद्रावर जाऊनही आले. या चंद्र मोहिमांनंतर आता नासानं पुन्हा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम हाती घेतली आहे. आर्टेमिस 2 या मोहिमेअंतर्गत 54 वर्षांनंतर मानव हा चंद्राजवळ जाणार आहे. इतकंच नाही तर आर्टेमिस 2 द्वारे माणूस आजवरचा पृथ्वीपासूनचा सर्वात दूरचा प्रवास करतोय. पृथ्वीवरून झेप, चंद्राला वळसा आणि पृथ्वीवर स्प्लॅशडाऊन असा असणार आहे आर्टेमिस 2चा प्रवास. आधी या आर्टेमिस 2 मोहिमेसाठी काय वापरलं जात आहे पाहूया. ओरायन हे नासाचं नवीन अंतराळ यान आहे. ओरायन यानाला लॉन्च करणाऱ्या रॉकेटचं नाव SLS म्हणजेच स्पेस लॉन्च सिस्टीम आहे. एकच रॉकेट एकाच वेळी ओरायन, अंतराळवीर आणि कार्गो अशा तीनही गोष्टी चंद्रावर एका लॉन्चमध्ये नेण्यास सक्षम आहे. आर्टेमिस 2चे स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेट 322 फूट उंच आहेत. प्रॉपेलंट टँकमध्ये 7 लाख गॅलन लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरण्यात आलाय. रॉकेटच्या बाजूला दिसणारे रॉकेट बूस्टर्स जवळपास 17 मजली उंच आहेत. यान झेपावताना लागणारी 75% शक्ती या रॉकेट बूस्टर्समधूनच प्राप्त होणार आहे. माणसाला तब्बल 50 वर्षांनी चंद्राच्या दिशेने घेऊन जाणारी आर्टेमिस 2 मोहीम भारतीय वेळेनुसार 2 एप्रिलच्या पहाटे 4:05 नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावली. ही मोहीम सुमारे 10 दिवसांची आहे. तसंच यामध्ये चंद्राला चहूबाजूंनी प्रदक्षिणा घालून हे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळवीर चंद्रावर उतरणार नसले तरी नासाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान अनेक नवे विक्रमही रचले जातील. मोहिमेत कोण कोण सहभागी झालंय पाहूया. नासाचे कमांडर रीड वाइजमन, पायलट विक्टर ग्लोवर, इंजिनियर क्रिस्टिना कॉच, कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सन. आर्टेमिस 2 मधील अंतराळवीर पृथ्वीपासून सर्वात लांब जाणार आहेत. या दरम्यान ते पृथ्वी ते चंद्रादरम्यानचं 4,02,000 किलोमीटर एवढं अंतर पार करतील. हे अंतर अपोलो 13 मोहिमेत अंतरापेक्षा 2,414 किलोमीटर अधिक असणार आहे. ही मोहीम फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीवर चालेल. यात अंतराळवीर चंद्राच्या मागच्या बाजूने फिरून रॉकेट न सुरू करता माघारी परततील. आर्टेमिस 2 मोहीम चंद्रावर उतरणार नाही. ही मोहीम चंद्राला वळसा घालून पृथ्वीवर परत येईल. भविष्यात चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमांसाठी ही आर्टेमिस 2 मोहीम पाया असेल. ओरायन यानाची कामगिरी तपासणं हे या आर्टेमिस 2 मोहिमेचं उद्दिष्ट आहे. चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमेची आखणी करण्यासाठी चाचपणी केली जाते. यंत्रणाची यानाची तपासणी या मोहिमेत केली जाईल. पुढच्या आर्टेमिस 3 मोहिमेचा पाया भक्कम करणारी ही मोहीम असेल. ओरायन यानाचा लाईफ सपोर्ट, पुढे जाण्याची प्रक्रिया, यानाची एकूण शक्ती, दिशादर्शक यंत्रणा याची तपासणी केली जाईल. मोहिमेदरम्यान 4 जण लहानशा जागेत असतील. अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या तुलनेत जास्त किरणोत्सर्गाला सामोरं जातील. या मोहिमेदरम्यान अंतराळवीर हे पृथ्वीवर परत येताना सर्वात अधिक वेगाने येतील. या दरम्यान हे यान अपोलो 10चा विक्रम मोडीत काढेल. पृथ्वीच्या वातावरणात परतणं हा या मोहिमेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. पृथ्वीच्या वातावरणात परतणं सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. 12 थ्रस्टर्स ओरायनला दिशा देतील. ताशी 40,233 किलोमीटरच्या वेगानं ओरायन आणि क्रू पृथ्वीच्या वातावरणात परततील. यानावर असणारी हीट शील्ड क्रूचं भीषण उष्णतेपासून संरक्षण करेल. यान पृथ्वीवर परतताना घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता साधारणपणे 2,760 डिग्री सेल्सिअस असेल. अर्थात सूर्याचा पृष्ठभाग जितका गरम आहे त्याच्या निम्म तापमान असणार आहे. 11 पॅराशूट्स टप्प्याटप्प्यानं वापरून ओरायनचा वेग नियंत्रणात आणण्यात येईल. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्याच्या साधारण 16 मिनिटांनी ओरायन यान कॅलिफोर्नियाजवळ पॅसिफिक समुद्रात कोसळेल. अमेरिकेचं नौदल
हवाई दल आणि नासाची रिकव्हरी टीम आर्टेमिसच्या क्रूला ओरायन यानातून त्यानंतर बाहेर काढेल. 1960 आणि 70च्या दशकात नासानं अपोलो मोहीम राबवली. यातल्या 6 मोहिमा चंद्रावर उतरल्या. अपोलो मोहिमांद्वारे आजवर 24 अंतराळवीर चंद्र मोहिमेवर गेलेत. त्यापैकी 12 जण चंद्रावर उतरले, चंद्राच्या पृष्ठभागावर चालून आले. गंमत म्हणजे या चंद्र मोहिमांमागे अंतराळ संशोधनापेक्षा सोव्हिएत युनियनचं पृथ्वीवरचं भूराजकीय वर्चस्व, तांत्रिक आघाडी मिळवणं हा हेतू होता. हा हेतू साध्य झाल्यावर या मोहिमांसाठीचा राजकीय उत्साह देखील मावळला. लोकांचाही रस कमी झाला आणि चांद्र मोहिमांना मिळणारा निधी कमी झाला. आता पुन्हा नासानं आर्टेमिस 2 ही मोहीम आखल्यानं याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.